ही थेट दृश्य आपण पाहतोय। बीडमध्ये योगेश कदम सध्या पोहोचलेले आहेत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी योगेश कदम बीडमध्ये पोहोचलेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, केंद्रीय गृह राज्यमंत्री योगेश कदम हे मसाजोगमध्ये दाखल झालेले संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नेमका तपास कशा पद्धतीने झाला याचबरोबर देशमुख कुटुंबाच्यांनी भेट देखील घेतलेली आहे। भेट घेतल्यानंतर सांत्वन देखील केले आणि आता मसाजोगच्या गावकऱ्याकडून त्यांना निवेदन केलं जातं। ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनानं सुरुवातीला हलगर्जीपणा केला होता, संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर 3 तास पोलीस प्रशासनाने तब्बल शोध सुद्धा केला नव्हता। जर कदाचित त्यावेळी तशा पद्धतीने केलं असतं तर संतोष देशमुख यांचा जीव वाचला असता अशा पद्धतीने देखील निवेदन जे आहे ते गावकऱ्याच्या वतीने केलं जाते। त्याचबरोबर जिल्हा कारागृहामध्ये ज्या पद्धतीने जे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट कशा पद्धतीने दिली जाते, त्याचबरोबर सीसीटीव्ही तिथले बंद आहेत आणि ज्या आरोपींनी मारहाण केली त्या आरोपींना त्याच ठिकाणी ठेवलं जातं, दुसऱ्या आरोपीला इतर ठिकाणी हलवलं जातं। यासह अनेक जे गोष्टी आहेत त्या आता योगेश कदम यांना सांगितलं जातात। त्यावरती आता योगेश कदम काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं दोषारोपपत्र दाखल झालेलं आहे, न्यायालयामध्ये सुनावणी देखील सुरू आहेत आणि आता योगेश कदम हे तब्बल 125 दिवसानंतर या ठिकाणी या देशमुख कुटुंबाच्या भेटीला आलेले आहेत। या अगोदर शिवसेनेचे अनेक नेते देखील येऊन गेलेले होते। मात्र आता योगेश कदम या संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर बीडमधली मसाजोगमधली ही दृश्य आपण पाहतोय। योगेश कदम हे धनंजय देशमुख यांच्या भेटीला आलेले आहेत। धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत। संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर हे प्रकरण बरंच गाजलं आणि आता योगेश कदम यांना देशमुख कुटुंबियांकडून आणि गावकऱ्यांकडून निवेदन देखील देण्यात येत आहे। त्यानंतर योगेश कदम नेमकं काय बोलणार, काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। साहेबांची टीम होती, साहेब सगळ्या राज्याला कळाले की साहेब काम करते, सगळ्या राज्याला कळलं। साहेब असे काही अधिकारी आहेत काम त्यांच्यामध्ये परंतु त्यांना ह्या सिस्टममध्ये ह्या केस पोलिसला येऊ हे देखील तुम्हाला वेगळं केलेले आहेत किंवा ट्रान्सफर जरी केलेले आहेत मग त्यांना ते वापस ते पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे काय काम आहे त्यांचं प्रशांत दिले आपण दुसऱ्या पोलीस स्टेशन पीएस प्रशांत महाजनला हेडक्वार्टर दिलं ते त्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन काय करतात? धुलीवंदनाचा दादा साहेब, धुलीवंदनाचा एक फोटो आहे।